नमस्कार मंडळी, मी नितीन दीक्षित. स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्टमध्ये आपलं परत स्वागत आहे. आज आपण बोलणार एक अशा ठिकाणाबद्दल जे भारताच्या अगदी उत्तरेला वसलेलं आहे. प्रत्येकाच्या ट्रॅव्हल बकेट लिस्टमध्ये नंबर 1, नंबर 2, नंबर 3 पैकी एक तरी नक्की असतं हे ठिकाण. हे ठिकाण म्हणजे लडाख. अप्रतिम निसर्गाचा नजारा, अतिशय शुद्ध हवा आणि एक वेगळंच त्याला आध्यात्मिक स्पर्श असलेली जागा म्हणजे लडाख. लडाखबद्दल बोलायला आपले आजचे गेस्ट आहेत श्री आशिष हिंगमिरे. नमस्कार आशिष. नमस्कार. आशिष यांची युनिक ट्रॅव्हल्स नावाची कंपनी आहे, ज्याचं पुण्यात पण ऑफिस आहे आणि लडाखमध्ये लेहमध्ये पण ऑफिस आहे. तर आशिष आपल्याला करणार आहेत आज लडाखची एक अप्रतिम सफर. तर आशिष, थँक्यू व्हेरी मच पॉडकास्टवर आल्याबद्दल. तर लडाख म्हणलं की प्रत्येकाच्या डोक्यात येतं की तिथे जाणं किती अवघड आहे, काय आहे, कसं जावं किंवा तिथे बघायला काय आहे. तर थोडं आपण इथून लडाखची सफर सुरुवात करू की लडाखला पहिले पोचतात कसं, पुणे किंवा मुंबई किंवा नाशिक या महाराष्ट्रातल्या शहरात. प्रथम तर मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. लडाख हे एक असं डेस्टिनेशन आहे ज्याला आपण लँड ऑफ लामास पण म्हणतो. लडाख हे एक असं डेस्टिनेशन आहे ज्याला आपण लँड ऑफ हाय पासेस पण म्हणतो. लँड ऑफ हाय पासेस आपण जेव्हा म्हणतो लडाखला, तेव्हा तिथे जगातले सगळ्यात हायेस्ट मोटरेबल रोड, त्यापैकी जवळजवळ 3 ते 4 हायेस्ट मोटरेबल रोड हे फक्त लडाखमध्ये आहेत. त्यानंतर आपण जेव्हा लँड ऑफ लामास त्याला म्हणतो, तेव्हा तिथे एक टिबेटियन संस्कृती म्हणा तुम्ही, तर त्याप्रमाणे तिथं मोनॅस्ट्रीज आहेत, त्यांचे मॉंग्स आहेत. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या लडाखमध्ये बघायला मिळतील तुम्हाला आल्यावर. आणि हे लडाख हे असं एक डेस्टिनेशन आहे जे सगळ्यांच्या प्रायोरिटी लिस्टवर असतं. करेक्ट. प्रत्येकाचं एक ड्रीम डेस्टिनेशन जसं असतं, तसं इंडियामधलं सगळ्यात टॉपचं ड्रीम डेस्टिनेशन हे लडाख आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि म्हणतं प्रत्येकाची इच्छा असते तिथे जावं कधीतरी. पण तिथे आता पोचतात कसे, पोचायला मार्ग काय आहेत आणि म्हणजे विमान आहे का, ट्रेननी जायला लागतं का काय? तसे बाय रोड पण मार्ग आहेत. बाय फ्लाईट आपण पहिलं बघितलं तर कनेक्टिव्हिटी वाईज मुंबईतनं डायरेक्ट फ्लाईट आहे आणि दिल्लीतनं डायरेक्ट फ्लाईट आहे टू लेह. ओके. लडाखमध्ये लेह ही सिटी आहे, लडाख हा रिजन आहे. सो बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की आपण लडाख कुठे बघितलं नाही, तर लडाखमध्येच लेह ही सिटी आहे. करेक्ट. लडाख इज अ रिजन. तर लोक थायलंड आणि बँकॉक असे बरेच डेस्टिनेशन. तर बाय फ्लाईटमध्ये डायरेक्ट आपण मुंबईतनं जाऊ शकतो लेहला. फ्रिक्वेन्सी चांगली आहे, जिथे डेली फ्लाईट्स आहेत दिल्ली आणि मुंबई दोन्ही ठिकाणांना. पुण्यातनं गेलं तर वाया दिल्ली किंवा वाया श्रीनगर तुम्ही लेहला पोहोचता. आणि बाकी सगळ्या मेजर सिटीजमधनं बँगलोर वाया दिल्लीच फ्लाईट आहेत सगळ्या. मेजर सिटीला दिल्लीला कनेक्टिव्हिटी आहे, दिल्लीला कनेक्टिव्हिटी, त्याला कनेक्टिंग दिल्ली टू लेह अशी फ्लाईट मिळू शकते. आणि बाय रोड गेला तर तुम्हाला दिल्लीतनं पठाणकोट मार्गे तुम्ही जम्मू पटनी टॉप करत श्रीनगरला येऊ शकता. वाया पेलगाम मध्ये कव्हर करून श्रीनगरला येऊ शकता. श्रीनगरमधनं कारगिल आहे, मध्ये सोनमर्ग लागतं. त्यानंतर कारगिलमधनं तुम्ही अजून एक असा ऑर्बिट रूट आहे जो बऱ्याच जणांना, आपल्या प्रेक्षकांना पण माहिती नसेल, धा आणि हानू विलेज. तर असं एक विलेज आहे जे गिलगिट बाल्टिस्तान इथून आतमध्ये जातं, ऑलमोस्ट बॉर्डरच्या जवळ. आपण बॉर्डरच्या जवळ म्हणजे POK मधनं जाऊन परत आतमध्ये आपण इंडियामध्ये येतो. तर हा एक असा रूट घेता येतो आपल्याला, खूप सिनिक आहे. आणि हा रूट आपल्याला घेता येतो, विथ परमिशन घ्यायला लागतो. अच्छा. तर तो रूट आपण घेऊ शकतो. इथनं पुढे गेलं तर आपण जोजिला पास, जो वन ऑफ द डेडलिएस्ट पास आपण म्हणतो, तर जोजिला पास 1 वे ट्रॅफिक असतं इथे. श्रीनगर टू लेह एक दिवस ओपन असतो आणि लेह टू श्रीनगर असे ऑल्टरनेट डेज ते ओपन असतं. तर 1 वे ट्रॅफिक आहे इथे. सो जोजिला पास क्रॉस करून तुम्ही लामायरू म्हणून एक वन ऑफ द मून लँड म्हणून म्हणतात ज्याला, तर तुम्ही लामायरू मध्ये जाता. तिथे ओल्डेस्ट मोनॅस्ट्रीज आहेत. लँड ऑफ मून पण म्हणतात त्याला. तर लामायरू क्रॉस करून तुम्ही लेहमध्ये पोहोचता. साधारणतः मून म्हणायचं काय कारण आहे त्याला? लँड ऑफ मून म्हणजे तिथनं काय म्हणता येईल त्याला, सायटिंग, स्टार गेझिंग साठी खूप फेमस आहे ते. तर बऱ्याचशा ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज पण आहेत ज्या तुम्ही लडाखमध्ये खूप करू शकता. म्हटलं आकाश खूप निरभ्र असेल आणि एकदम क्लिअर स्काय. तुम्हाला जर क्लायमेट व्यवस्थित मिळालं, क्लिअर क्लायमेट मिळालं, तर तुम्हाला 100% स्टार गेझिंग साठी चांगला चान्स आहे. असे 3 स्पॉट आहेत लडाखमध्ये जिथनं तुम्ही स्टार गेझिंग व्यवस्थित करू शकता. आपण साधारण 440 किलोमीटरचा डिस्टन्स श्रीनगर टू लेहमध्ये करू शकतो. पण वाटेत छान छान ठिकाणं बघत बऱ्यापैकी तुम्ही मध्ये कारगिलमध्ये स्टे ब्रेक जर्नी करू शकता. तिथनं पुढे तुम्ही लेहमध्ये पोहोचता. आणि कारगिलला ते वॉर मेमोरियल आहे, द्रास वॉर मेमोरियल आहे. कारगिलमध्ये अजून एक ऑफबीट प्लेस आहे द्रास म्हणून. जो प्लेस आहे तो वन ऑफ द इनहॅबिटेड प्लेस म्हणून, कोल्डेस्ट इनहॅबिटेड प्लेस इन द वर्ल्ड येतो. सो तिथं
40 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं Winter मध्ये. विंटरमध्ये. बर येस येस, कोल्डेस्ट प्लेस जिथे माणसं राहतात, जिथे माणसं राहतात वन ऑफ द कोल्डेस्ट प्लेस. आणि वर्दळ आहे माणसांची चांगली तिथे. येस, तिथून पुढे लेहमध्ये पोहोचल्यानंतर ना आपण व्यवस्थित ॲक्लमटाईज करण्याचा पण आपण हा एक रूट झाला श्रीनगरवरनं कारगिल मार्गे. बरोबर. एक रूट मी सांगितलं विमानाने डायरेक्ट दिल्ली मार्गे बरोबर. लेहला. अजून कुठला रूट आहे बाय बस किंवा असं काही, बाय किंवा बस, बाय रोडच नाही आता अजून कुठला? बाय रोड तुम्ही अंबाला चंदीगड करू शकता. बर. अंबालापर्यंत ट्रेन जाते. हो. तिथनं बायकर्स असतील तर मोस्टली बायकर्स येतात, ते अंबालापर्यंत स्वतःच्या बाईक घेऊन येतात. राईट. तिथनं चंदीगड मार्गे मनालीत जातात. ओके. मनालीतनं तुम्ही ऑब्व्हियसली रोहतांग पास क्रॉस करून खाली जिस्पामध्ये उतरता. बर. तिथंच केलॉंग म्हणून एक विलेज आहे. बर. त्यानंतरनं तुम्ही पुढे जाऊन सारचूच्या ह्या ठिकाणी जाता. साधारण हा पण डिस्टन्स तेवढाच आहे. सारचूला थोडंसं ॲल्टिट्यूड वाईज तुम्ही जर बघितलं तर बऱ्यापैकी 13,000 फुटाच्या उंचीवर आहे. बर. तुम्ही जेव्हा रोहतांग पास उतरता तेव्हा तुम्ही मनालीमध्ये साधारण 7,000 फुटावर असता. तिथनं तुम्ही डायरेक्ट 13,000 फुटावर येता. सारचू झाल्यानंतरनं तिथनं जाता जाता जवळजवळ 3 पासेस लागतात. म्हणजे पहिला आपला रोहतांग पास झाला, बरोबर. त्यानंतर बारालाचा पास झाला, बर. त्यानंतरनं तांगलांगला झाला हो. आणि त्यानंतर नाकीला. आणि तिथने जाताना गाटा लूप्स म्हणून एक लागतं. बर. 21 गाटा लूप्स, जिथे 21 प्रकारची वेगवेगळी वळणं आहेत आणि ती 21 वळणं करून तुम्ही लेहच्या सिटीमध्ये एंटर करता. हो, पण हे पण तेवढाच वेळ लागतो जेवढा श्रीनगर टू? सेम डिस्टन्स आहे. तुम्ही दोन्हीकडनं Distance. गेला अच्छा. तरी अच्छा. 2 दिवस तुम्ही ठेवून पुढे लेहमध्ये ओके. पोहोचता. ओके. म्हणजे थोडं सिंपल करायला आपण दिल्लीतनं मनाली जाऊ शकतो. बरोबर. दिल्ली मनाली अर्थात आता वॉल्वोचाही जातात. ऑप्शन आहे. बरोबर. आणि मनाली टू लेह मध्ये कुठे हॉल्ट घ्यायला लागतो मग जाताना? मनाली टू लेह आम्ही रिकमेंड करतो की जिस्पामध्ये हॉल्ट घ्या, अच्छा. नाहीतर मग सारचूमध्ये हॉल्ट घ्या. ओके. ज्यांना व्यवस्थित ॲल्टिट्यूड व्यवस्थित करू शकतात ते, तर त्यांना ॲल्टिट्यूड सिकनेसचा प्रॉब्लेम नसेल तर Okay. ते डायरेक्ट सारचूमध्ये जाऊन स्टे करू शकतात. नाहीतर मग जिस्पाला स्टे, नाहीतर मग पण जिस्पा तिथे स्टे रिकमेंड. हॉटेल्स वगैरे आहेत जिस्पामध्ये? व्यवस्थित हॉटेल सगळे अच्छा. आहेत जिस्पामध्ये अच्छा. पण. आणि सारचूमध्ये पण सीझनल टेंट्स लावतात ती ओके. लोक. ओके. ओके. तिथे पण चांगली राहण्याची व्यवस्था आहे. ओके. मी मनालीतनं जिस्पा किंवा सारचू स्टे करून लेह लेहमध्ये 2 दिवसात पोहोचतो. 1 नाईट बरोबर 2 डेज स्टे करून बरोबर. 1 नाईट 2 डेज मध्ये 1 पोहोचतो. नाईट 2 डे मध्ये. सेम श्रीनगरवरनं कारगिल मुक्काम करून आपण नेक्स्ट डे श्रीनगर लेहला पोहोचतो. बरोबर म्हणजे हे 2 दिवसाचा प्रवास तसा आला. पण बरोबर त्याच्या फ्लाईट आय थिंक जास्त सोयीचे, ज्यांना वेळ कमी आहे बरोबर. त्यांना फ्लाईट जास्त सुटेबल आहे. या कोविडच्या पूर्वीच्या काळात मी म्हणेल की गो फर्स्टचं चांगलं नेटवर्क होतं. हो. श्रीनगर काश्मीरसाठी सुद्धा म्हणा किंवा लडाखसाठी सुद्धा म्हणा. पण आफ्टर कोविड एकदा फ्लाईट्स त्या बंद झाल्या गो फर्स्टच्या, त्यानंतर बऱ्यापैकी इम्पॅक्टेड आहे लडाख. सो आत्ता फ्लाईट तसं बनायला गेलं तर थोड्याशा रेंजच्या बाहेर जातात कधी कधी, पण आहे थोडं वेगळं व्यवस्थित नियोजन केलं आपण, Correct. वेल प्रायर नियोजन केलं तर आपण करू शकतो. करेक्ट. नाही इव्हन पण हा रूट पण खूप सिनिक आहे ना. बाय रोड सुद्धा जायला जे थोडे ॲडव्हेंचरस टुरिस्ट आहेत त्यांना बाय रोड मनाली किंवा श्रीनगरमध्ये जायला हा एक वेगळा अनुभव असेल. म्हणजे दोन्ही नक्कीच नक्कीच. खूपच वेगळे रूट्स आहेत आणि खूपच छान. ज्यांना मी अजून एक म्हणेल की लडाख हे लँड ऑफ ॲडव्हेंचर पण आहे. तर ज्यांना बायकिंग करायची किंवा Correct. सेल्फ ड्राईव्ह करायची तर त्यांच्यासाठी मनाली टू लेह हा रूट ॲडव्हेंचरसमध्ये मोडतो. तर इथून जाताना बऱ्यापैकी तुम्हाला ॲडव्हेंचर आहे, कारण इथून जाताना जवळजवळ 4 पासेस लागतात. हो राईट. तर ते पासेस क्रॉस करून तुम्ही लेहमध्ये पोहोचता. आणि श्रीनगर टू लेहवाला जो रूट आहे तो तुम्ही व्यवस्थित ॲल्टिट्यूड गेन करत जातात. अच्छा, त्यामुळे okay. तुम्हाला सिकनेस वगैरेचा असं मोशन Yeah. सिकनेसचा काही प्रॉब्लेम होत नाही. येत नाही येत नाही येत Yes. नाही. तुम्ही आता बोलता बोलता अल्टिट्यूड सिकनेसचं बोलला, तर मी ऐकलं होतं की लडाखला म्हणजे लेहला गेल्यावर एकदम ऑक्सिजन कमी होतं, आपल्या बॉडीला सवय नसते, तर त्याच्याबद्दल म्हणजे लोकांना ॲक्लिमेटाईज व्हायला तिथे काय करायला पाहिजे, म्हणजे कितपत महत्वाचं आहे आणि ते? बरोबर, तुमचा प्रश्न एकदम चांगला आहे. ॲल्टिट्यूड सिकनेस ह्या शब्दावरच लोक खूप घाबरून लेहला किंवा लडाखला नाही जायचं एक्झॅक्टली असा डिसिजन करतात, किंवा काही जणांच्या बकेट लिस्टमध्ये ते असतात 3 ते 4 वर्ष, बरोबर. त्यानंतर ते प्लॅन करतात. नाही कारण ज्येष्ठ नागरिकांना जमेल का नाही, की लहान मुलं न्यावी का नाही, हा बरोबर. प्रश्न असतो. बरोबर, मी एक कंपनीचं नाव नाही घेत, पण त्या ज्येष्ठ लोकांचा, रिटायर्ड लोक होती सगळी, जवळजवळ 60+ लोक होती. बरं. त्यांना मी 14 दिवसाची टूर करवली होती. बरं. तर त्या केसमध्ये त्यांना फक्त तुम्ही मेंटली फिट करा. ओके. म्हणजे जो पण लडाखला जाणार आहे तो मेंटली फिट असला तर त्याला कुठलंही औषध, कुठलंही काही गोष्ट किंवा कापूर बरेच जण घेऊन जातात. अच्छा. तर तिथं ऑक्सिजन लेवल कमी असतो तर बऱ्याच जण इथनं सांगण्यात येतं की तुम्ही कापूर घेऊन जा, तर ऑक्सिजन कमी पडला तर तुम्ही त्याचा वास घेऊन हे करू शकता.
पण त्यातल्या एकाही माणसाला 14 लोक होती माझ्याबरोबर, एकाही माणसाला त्यातल्या कापूरचा लागला वास घ्यायची गरज नाही लागली 14 दिवस. तर त्याला काय मॅजिक? अल्टिट्यूड सिकनेस इथं आहे. तुम्ही हां. प्रॉपर जर तुम्हाला कुठले डिझीसेस असतील ओके. तर त्यात तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करा आणि त्यानंतर ते काय सांगतील ते नक्कीच फॉलो करा. ओके. पण तुम्ही जायच्या आधी पाण्याचा इंटेक थोडा जास्त घेतला. ओके. साधारणतः 2 वीक आधीपासून पाण्याचा इंटेक जास्त घेतला, तर ह्या पुढच्या गोष्टी तुम्हाला टाळता येतात. बरं. गेल्यानंतर 1 दिवस कंपल्सरी रेस्ट घ्यायला लागते आणि हा लडाख गव्हर्नमेंटचा पण रूल आहे, की तुम्ही आल्यानंतर 48 आवर्स कंपल्सरी लेहमध्ये राहायचं. ॲक्लमटाईज करायचं, त्याच्यानंतरच तुम्ही पुढच्या साईट सीनला प्रोसीड करता. बरं. फॉर्मेट 2 दिवस राहायचं? 48 आवर्स त्यांनी दिलेलं आहे. बरं. पण आपण फर्स्ट डेला जेव्हा लेहमध्ये येतो, तेव्हा आपण साधारण हाफ डे रिलॅक्स केल्यानंतरनं संध्याकाळी आपण तिथेच जवळ शांती स्तूपा आहे. बरं. तर शांती स्तूपा साधारण मार्केटपासून वॉकिंग डिस्टन्सला आहे आणि अच्छा. खूप सिनिक आहे. ओके. 360 डिग्री व्ह्यू तुम्हाला शांती स्तूपावरनं दिसतो लेह सिटीचा पूर्ण. बरं. तर तुम्ही संध्याकाळी आम्ही तिथे पण पाठवतो. ओके. तर वॉक करत गेले तर तुम्हाला साधारण थोडासा युज्ड होता तुम्ही त्या क्लायमेटशी. राईट. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण लोकल साईट सीन करतो लेहमधला. तर लोकल साईट सीनमध्ये तिथल्या मोनॅस्ट्रीज असतील, शेथिक्से मोनॅस्ट्री असेल, करेक्ट. त्यानंतर लेह पॅलेस आहे तिथल्या Correct, राजाचा, correct, तो पण correct. कव्हर करतात. त्यानंतरनं पत्तर साहेब गुरुद्वारा म्हणून आहे. बरोबर. त्यानंतर मॅग्नेटिक हिल आहे, ओके. जिथे बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की आपण बॉटल ठेवली की ती रिव्हर्स डायरेक्शनमध्ये परत खाली येते. त्याचे व्हिडिओज खूप पॉप्युलर आहेत. तिथे ती गाडी बऱ्याच जणांनी व्हिडिओ आहेत. येस येस, अगेन्स्ट द स्लोप गाडी तिथे अगेन्स्ट द स्लोप गाडी आहे. Yes, वर बरोबर. गेली वगैरे बरोबर न्यूट्रल बरोबर. भेटून. ओके. ते आय थिंक खूप कॉमन आहे आणि पॉप्युलर आहे पॉप्युलर ते आहे व्हिडिओ. बऱ्याच. पण तसं ऍक्च्युली पाहिलंय तुम्ही, घडतं असं? तसं घडतं. अरे. येस आहे. तिथे हा. मॅग्नेटिक एका पॉईंट पर्यंत आहे तो मॅग्नेटिक इफेक्ट. त्यानंतरनं तुम्ही प्रत्येक ठिकाणी तसं करू शकता. ओके. आणि जर कोणाला खूपच जास्त प्रॉब्लेम होत असेल याचा, तर एक डायमॉक्स नावाची गोळी असते. बरं. तर ती तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करून साधारण लेहला यायच्या आधी 1 आठवडाभर तुम्ही त्याची हे घेऊ शकता, इंटेक घेऊ शकता. बरं. बेसिकली जास्त डीप न जाता डायमॉक्स ही गोळी असं काम करते की तुमच्या स्काल्पमध्ये पाणी तयार होतं बेसिकली बरं. आणि बॉडी डिहायड्रेट होते. तर ती बॉडी डिहायड्रेट होऊ नये आणि स्काल्पमध्ये पाणी जमा झालं तर तुम्हाला मोशन सिकनेस होतो. तर ते कमी करायचं ओके, काम करते. ओके, सो तुम्ही ओके. पाण्याचा इंटेक जास्त ठेवा आणि रेग्युलर मेंटली ओके. फिट राहा, एवढं सांगेल मी. मेंटली मामूली मला वाटतं 60 पर्यंत वगैरे लोकांना हा त्रास नसावा. 60+ लोकांनाच मे बी जास्त त्रास. आय डोंट नो, म्हणजे तसं कितपत आता तसं बघायला आहे? गेलं तर ॲडव्हेंचर कॅटेगरीमधले टुरिस्ट बऱ्यापैकी येतात. ओके. त्यानंतरनं फॅमिली साठी चांगलं डेस्टिनेशन आहे ऑब्व्हियसली. त्यानंतरनं बरेच सीनियर सिटिझन्स ह्यांच्या बकेट लिस्टमध्ये खूप आधीपासूनचं डेस्टिनेशन असल्यामुळे नक्कीच. 100% सिनियर येतात, सिटिझन येतात. इथे येतात. त्यानंतर लेडीज ग्रुपसाठी पण बऱ्यापैकी फेमस आहे, करेक्ट. कारण तिथं तसे बघायचे स्पॉट्स आहेत ओके. आणि आपण त्याप्रमाणे आयटिनरी पण पूर्ण कव्हर करतो. ओके. नाही, ज्येष्ठ नागरिक, मी मगाशी बोललो जसं की मोशन सिकनेस, अल्टिट्यूड सिकनेस, मोशनपेक्षा अल्टिट्यूड सिकनेस, लो ऑक्सिजनचा प्रॉब्लेम, बरोबर हा ज्येष्ठ नागरिकांना किंवा हार्ट डिझीजवाल्यांना डॉक्टरना भेटून जावं बरोबर. परफेक्ट आहे. पण लहान मुलांचं काय, म्हणजे बिलो एज ऑफ 5 किंवा 5 to 10 या वयोगटात आपण 5 वर्षाच्या वर रिकमेंड करतो. अच्छा. 5 वर्षाच्या वरती जर एज ओके. असेल मुलांचं ओके. तर तुम्ही खुशाल घेऊन जा, काही प्रॉब्लेम होत नाही. ओके. 5च्या खाली शक्यतो नको. 5च्या खाली इट्स पेरेंट्स रिस्क, म्हणजे पण शक्यतो न नेलेलं बरं, हां, कारण तुम्ही तुमच्या काळजीने घ्या. Yes. राईट. हे झालं अल्टिट्यूड सिकनेस, कारण तो आय थिंक महत्वाचा घटक आहे लेहच्या टोटल टुरिझम ह्याच्यामध्ये. आता लेहला पोहोचल्यावर, लेह हे मेन कॅपिटल आहे बरोबर. त्या रिजनचं. लेह हे मेन capital कॅपिटल. आहे. तर मी असं खूप वेळा ऐकलंय की त्याला कोल्ड डेझर्ट म्हणतात लडाखला बरोबर. पूर्ण, म्हणजे कम्पेअर टू राजस्थान ज्याला आपण हॉट डेझर्ट म्हणतो. बरोबर. तर असं का ठेवलंय, म्हणजे त्यात काय साम्य आहे दोघांमध्ये, लँडस्केपमध्ये, का काय, म्हणजे कोल्ड डेझर्ट का म्हणावं याला? कोल्ड डेझर्ट याला याच्यासाठी म्हणतात कारण हे उंच ठिकाणी असलेलं काय म्हणता येईल त्याला, वाळवंट पण आहे तिथे. हो, बर. त्यानंतरनं तुम्ही नुब्रा व्हॅली साईडला जाताल तर तिथे तुम्हाला सँड ड्यून्स बघायला भेटतील. बर. त्यानंतरनं ही बेसिकली काराकोरम रेंजपासून पुढं आलेली सगळी पर्वतरांग आहे, ओके. जी तुम्हाला म्हणता येईल की एक साईडला चायना आहे, चीन हा देश आहे, एक साईडला तिबेट हा देश आहे, बरोबर. त्यानंतरनं दुसऱ्या साईडला पाकिस्तान आहे बरोबर. आणि त्याच्यामध्ये वसलेलं हे लडाख असं रिजन आहे. ओके. सो डेझर्ट म्हणजे म्हणायचं असं असावं, कारण की
नॉर्मली हिमालयात जी लँडस्केप दिसते बरोबर झाडी आणि ते फर्न बरोबर. ट्रीज पाईन ट्रीज वगैरे तसं इथे काही नाहीये. हे पूर्ण कोल्ड डेझर्ट आहे, हा, कोरडं ओके, हवामान ओके, असलेलं ठिकाण आहे, ओके. कोरडं पण खूप गार. खूप गार. हा, हा, Yes. हा. म्हणून कोल्ड डेझर्ट. कोल्ड डेझर्ट हे नाव आहे याला. राईट 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 राईट. ओके. साधारण काय तापमान जातं समरमध्ये किंवा विंटरमध्ये? साधारण तुम्ही आत्ता इथला बेस्ट सीझन असा आहे की तुम्ही एप्रिल मे मध्ये डायरेक्ट लेहला फ्लाईट करून जाऊ शकता. बार. बाय रोड जायचं असेल तुम्हाला तर मे ऑनवर्ड्स तुम्हाला हे डेस्टिनेशन ओपन होतं. ओके. साधारण म्हणजे रस्ते ओपन नसतात एप्रिलमध्ये. ओके. मे टू सप्टेंबर आणि ऑक्टोबर मिड पर्यंत या ओके. लडाखचा सीझन असतो. ओके. आणि इथं साधारण क्लायमेट विंटरमध्ये तुम्ही बघितलं तर -30 -40 पर्यंत जातं. हो बापरे. आणि हे जर समरमध्ये तुम्ही बघितलं तर साधारण 14 ते 16 डिग्रीमध्ये सकाळच्या टायमिंगला असतं आणि संध्याकाळी ऑब्व्हियसली 4 ते 5च्या खालीच येतं. हा, म्हणजे थंडीच आहे ऑलमोस्ट. म्हणजे येस, समरमध्ये थंडीच आहे. समरमध्येच आपल्या थंडी आहे. peak एक summerमध्ये- जॅकेट घालण्यासारखी थंडी हा असते एक्झॅक्टली. तुम्ही समरमध्ये गेला तरी. म्हणजे बेस्ट सीझन मे जून जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर मिड पर्यंत ऑक्टोबर मिड तुम्ही मध्ये जाऊ शकता. विंटरमध्ये विंटरमध्ये ऍक्सेस नसतोच. विंटरमध्ये इथली रस्ते बंद होतात Oh. बिकॉज ऑफ हाय स्नोफॉल. करेक्ट करेक्ट. पण मग ऍक्सेस कोणी जातं टुरिस्ट विंटरमध्ये? विंटरमध्ये पण डिसेंबर, जातात. जानेवारी? जसं विंटरमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी पण होतात. जसं बर. तुम्ही चादर ट्रेकचं नाव ऐकलं असेल, बऱ्याच जणांना माहिती आहे. हो हो चादर हो. ट्रेक हा फेमस आहे. तिथली झंस्कार रिव्हर जी आहे बर ती फ्रीज होते, पूर्ण बर्फाच्छादित होते. बर. आणि त्याच्यावर तो ट्रेक आहे पूर्ण. नदीवरनं? नदीवरनं ओके, चालत म्हणजे जातात. पूर्ण फ्रोझन नदी आहे. बरोबर, फ्रोझन अच्छा. नदीवरनं चालत जातात. तो ट्रेक विंटरमध्ये होतो. त्यानंतर तुम्ही स्नो लेपर्ड ट्रेक म्हणून पण ऐकलं असेल. बर. तर लडाखमध्ये स्नो लेपर्डचं स्पॉटिंग करण्यासाठी बरेचसे फोटोग्राफर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर क्या बात आहे. हे विंटरमध्ये येऊन तिथं स्पॉटिंगसाठी बरेच दिवस राहतात. त्यानंतरनं तुम्ही स्टोक कांगरी पीक म्हणून एक ऐकलं असेल. स्टोक कांगरी पीक साधारण 22,000 फुटावर आहे, बर. जो हायेस्ट पॉईंट म्हणून लडाखमधला ओळखला जातो. तर अशा तेव्हा काही झालं ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही विंटरमध्ये पण करू शकता. सो हा. तसं बघायला गेलं तर तुम्ही ऑल टाईम डेस्टिनेशन आहे. म्हणजे या तर विंटरमध्येच करायला पाहिजेत. खऱ्या ॲक्टिव्हिटी विंटरमध्ये हा, करायला हा, पाहिजे. हा, Yes. हा. आणि ओके, बाकी ओके. जानेवारी फेब्रुवारी तिथला एकदम पीकवाला विंटर असतो. त्यामध्ये तिथली लोकल लोक पण जम्मूमध्ये जाऊन स्थित होतात किंवा श्रीनगरमध्ये जाऊन स्थित होतात. ओके ओके ओके. म्हणजे तो सीझन नाहीच आहे शक्यतो. दळणवळण बंद असतं आणि Correct, तिथं correct, जाणाऱ्या correct, correct. पालेभाज्या म्हणा किंवा काही सामग्री लागतील ज्या डेली यूजसाठी वापरतात, तर त्या जायचं बंद होतं, कारण बर्फ पडल्यामुळे कारगिल बंद होतं. तो त्यांचा मेन सोर्स आहे. रस्ताही बंद होतो. बरोबर म्हणजे मला वाटतं वर्षातले 8 महिने तरी जाता येईल असं आहे. मे टू डिसेंबर. बरोबर, 6 ते 8 6 महिने ते 8 जाण्यासारखं महिने डेस्टिनेशन जाता येईल आहे. असं destination विंटरमध्ये हेवी विंटरमध्ये बंद ओके असतं. ओके ओके फाईन. लेहला पोचल्यावर किंवा लडाख बघायला नॉर्मली किती दिवस आयटनरी करावी? कारण हल्ली काय लोकांना सुट्ट्या कमी असतात, बरोबर. लोकांना 3 दिवसात 4 दिवसात जाऊन येत असतात, तर ते फिजिबल आहे का नाही आणि आयडियली किती नाईटची आयटनरी करावी? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. साधारण लडाख ह्या मनात आलं की तुमच्या हातात मिनिमम 5 नाईट 6 डेज ही आयटिनरी तुम्ही डोक्यात Okay. घेऊन चालायची. बर बर. तर त्या 5 नाईट 6 डेजमध्ये पहिल्या 2 नाईट आपण लेहमध्ये देतो, जसं मी Okay. सांगितलं. पहिला Okay. दिवस ॲक्लिमटायझेशन, दुसरा दिवस लोकल साईट सीन. करेक्ट. त्यानंतरनं तिसऱ्या दिवशी तुम्ही नुब्रा व्हॅलीमध्ये जाता. सो लेहमधनं नुब्रा व्हॅली जिथं आहे, हुंडर नावाचं ठिकाण आहे. बर. तिथं सँड ड्यून्स आहेत आणि हो. तिथं तुम्हाला एक डबल हम कॅमल, अच्छा. म्हणजे भारतात किंवा बाकी इतरत्र तुम्हाला कुठेही बघायला नाही मिळणार. हो, कुठेच नाही कुठेच तर नाही. हे डबल हम कॅमल त्या सँड ड्यून्स मध्ये तुम्हाला आय दिसतील. थिंक नुब्रा जगातच व्हॅली. कुठे नाहीये मला वाटतं. जगात कुठे नसेल ते. हा. हे 2 हम बघण्यासाठी वाला कॅमल. बरोबर. ओके. तर हे डबल हम कॅमल तुम्हाला हुंडरमध्ये बघायला भेटतील. बर. तर तुम्ही साधारण लेहमधनं नुब्रा व्हॅलीला जाताना 130 किलोमीटरचा रस्ता आहे. बर. त्यासाठी साधारण तुम्हाला 6 तास लागतात. 5 ते 6 तास धरून चाला तुम्ही, कारण तुम्ही वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोड जो आधी होता, आता सेकंड आहे, खारदुंगला पास म्हणून आहे, जो 18,380 फुटावर आहे. सो तो एकेकाळी होता वर्ल्ड हायेस्ट होता. आता उमलिंगला म्हणून Okay, आहे, जो okay. 19,020 फुटावर आहे. बापरे. तो नुब्रा व्हॅलीला जाताना तुम्ही खारदुंगला पास क्रॉस अच्छा. करून जाता. त्याच्या अलीकडे नॉर्थ पुलो आणि साऊथ पुलो अशी 2 गावं लागतात खारदुंगला पास चढायच्या आधी. तिथं तुम्ही खारदुंगला पासच्या टॉपला तुम्ही तिथला कावा जो स्पेशल आहे ओके तो नक्कीच तुम्ही ट्राय करा सगळ्यांनी. ओके ओके. ते करून तुम्ही खाली का म्हणजे गेल्यानंतर तिथला लोकल चहा जो असतो तो. लोकलचा तिथला तो तुम्ही त्या ट्राय थंड करा. हवेत चहा घेण्याची मजाच काहीतरी वेगळी. खूप वेगळी. आणि वेगळी तिथं तुम्ही असणार. खारदुंगला टॉपच्या वरती तुम्ही साधारण 15 ते 20 मिनिटं थांबू शकता, असं रिकमेंडेड आहे. ओके. त्याच्यावरती थांबल्यावर कदाचित त्रास होऊ शकतो, कारण तुम्ही 18,380 फुटावर आहात त्यावेळेस. ऑक्सिजन खूपच लो असेल. ऑक्सिजन लेवल लो असते.
मस्त. तर त्याची तुम्ही काळजी घ्यायची असते. पण अशा वेळेला बॅकअप आपल्याकडे काही असतं म्हणजे इन केस? बेसिकली ऑक्सिजन? जे टूर ऑपरेटर किंवा टूर गाईड्स असतात सोबत, तेच आधीच सांगून पाठवतात, जसं की तुम्ही इथे ओके. 20 मिनिटं थांबू शकता. ओके, तिथनं ओके. नंतर आपण पुढे जात आहोत. ओके, ओके. त्याप्रमाणे पण बॅकअप काही ऑक्सिजन सिलेंडर वगैरे आपण ठेवतो? गाडीमध्ये आपण ऑक्सिजन सिलेंडर ठेवतो प्रत्येक आपण. व्हेकलमध्ये असतो. ओके, ओके. सो मग ते गरजेचं आहे म्हणजे काय अचानक कोणाला काही? ऑक्सिजन सिलेंडर बाय डिफॉल्ट सगळ्या व्हेकलमध्ये असतो तिथे. ओके, येस. ओके, ओके. सॉरी, आपण आता कार्डुंगला पोहोचलो होतो. आपण हां, खारदुंगलावरनं हां. खाली गेलो, तिथनं हुंडरमध्ये पोहोचतो. ओके. तिथे सँड ड्यून्सचे डबल हम कॅमल आहेत. करेक्ट, करेक्ट. त्यानंतर तिथे डिस्किट मोनॅस्ट्री म्हणून आहे. बरं. तर डिस्किट मोनॅस्ट्री जिथे बुद्धाची उंच मूर्ती बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण बघतो. करेक्ट. किंवा नुब्रा व्हॅलीचं असं सर्च जरी केलं गुगलवर तरी ती पहिली हो, मूर्ती हो, दिसते हो, आपल्याला हो, बुद्धाची. हो, हो, हो. ती डिस्किट मोनॅस्ट्री म्हणून आहे. बरं. तिथनं नुब्रामध्ये आपण एक नाईट स्टे करतो. आणि जर समजा तिथलं अजून एक नाईट वाढून आपण तुर्तुक म्हणून एक तिथलं ऑफबीट डेस्टिनेशन आहे, विच बरं. इज ऑल्सो नोन ॲज लास्ट विलेज ऑफ इंडिया. बरं. तर ते सियाचीनच्या ग्लॅशियरच्या जवळ आहे, सियाचीन बॉर्डरच्या जवळ आहे. क्या बात आहे. तर तुम्ही 2 नाईट राहू शकता. तिथनं तुम्ही हुंडरमधनं नुब्रा व्हॅलीमधनं पुढे तुर्तुकला जाऊन एक स्टे करू शकता किंवा तिथं डे साईट सीन करून तुम्ही परत नुब्राला येऊन राहू शकता. ओके. पण तुर्तुकमधनं दिसतं सियाचीन ग्लेशियर? तुर्तुकमधनं पुढं एक पॉईंट येतो, तिथं तुम्हाला परमिशन घ्यायला लागते. त्या पॉईंटपासून पुढे गेला तुम्ही तर सियाचीन ग्लॅशियर तुम्हाला दिसतो. इव्हन पाकिस्तानची पोस्ट पण तुम्हाला तिथनं दिसेल. बरं. पण हे परमिशन वगैरे परमिशन्स मिळतात? वगैरे ईझी आहेत. तिथे ज्या बरं. परमिशन्स ज्या लागतात, ओके. तर त्या परमिट्स लागतात बेसिकली, ओके. इनर लाईन परमिट्स. ओके. त्या एकदा तुम्ही जायच्या आधी आम्ही त्याची काळजी घेतो. ओके. त्या मिळतात एकदा का? झाल्यानंतर तुम्हाला सगळीकडे ॲक्सेस आहे. क्या बात आहे. एक तुर्तुक बऱ्यापैकी थ्रिलिंग असेल तुर्तुकला जाणं. तुर्तुकला जाणं हा रस्ता पण खूप सिनिक आहे. अच्छा. बऱ्याचशा पिक्चरमध्ये पण दाखवलेलं आहे. भाग बरं. मिल्खा भाग पिक्चर तुम्ही जर पाहिला असेल, बऱ्याच त्या पिक्चरमध्ये पण तिथलं शूटिंग आहे नुब्रा व्हॅलीमधलं. बरं. त्यानंतरनं आपण परत नुब्रा व्हॅलीमधनं पँगॉंग लेकला जातो. ओके. तो तर खूपच फेमस झाला पँगॉंग. त्यात 3 इडियट्समुळे तर 3 खूप इडियट्समध्ये famous झाला. पिक्चरचं नाव निघालं म्हणून 3 इडियट्समध्ये पँगॉंग लेक सुद्धा दाखवली. हां. बरेचसे पिक्चरचं शूटिंग झालंय Right. तसं लदाखमध्ये. त्यामुळे Right. लदाख फेमस झालंय ॲक्च्युअली. एक्झॅक्टली. तर तुम्ही नुब्रा व्हॅलीमधनं 2 नाईट राहून पुढे पँगॉंगला जाता. ओके. पँगॉंगला जायला पण 2 रस्ते आहेत. सगळ्यांना शोयोक ती माहिती असेल तिथली. तर शोयोक रिव्हरच्या साईडनी एक रस्ता जातो, तो डायरेक्ट पँगॉंगला जातो. बरं. आणि अजून एक वारीला पास म्हणून आहे, बरं. जो ऑफबीट आहे आणि बऱ्यापैकी 90% बंद असतो हा. अच्छा. तर समजा शोयोक रिव्हर ओव्हरफ्लो झाली किंवा तो रस्ता बंद झाला, तर तुम्हाला एकच ऑप्शन असतो वारीला पासमधनं अच्छा, असंही तिथे होऊ शकतं, असं रस्ता पण बंद? होऊ शकतं. हो कारण का? तिथं फ्लड यायचे चान्सेस जेव्हा बर्फ मेल्ट होतो, तेव्हा तिथे Oh. रस्त्याला पाणी वाढतं. बेसिकली दुपारनंतरनं पाण्याची पातळी तिथे वाढते आणि रस्ते बंद व्हायची शक्यता असते. ओह. तर ही काळजी घेऊन तुम्ही तुमचा आयटिनरी प्लॅन करावा. म्हणजे पहाटे लवकर निघणं हा रिकमेंडेड आहे. तिथं Recommended. सूर्योदय पण लवकर होतो, सूर्यास्त पण लवकर होतो. बरोबर. सो तुमचा दिवस जसा लवकर स्टार्ट होईल तसं तुमचं पूर्ण जे साईट सीन प्लेसेस आहेत ते तुम्ही पूर्ण कव्हर करू शकता. म्हणजे सकाळी 7:30 निघणं, 7 वाजता किंवा 7:15ला? 7चा टायमिंग एकदम परफेक्ट टायमिंग आहे. 7 ते 7:30 तुम्ही ब्रेकफास्ट हेवी करून पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघा. ऑन द वे साईट सीनमध्ये पण भरपूर बघायला आहे. करेक्ट. आणि लदाख हे असं डेस्टिनेशन की तुम्ही जाता जाता फोटोग्राफीसाठी बऱ्याच ठिकाणी थांबता. राईट, तर राईट. सिनिक प्लेस असल्यामुळे तुम्ही थांबत थांबत जाता, त्यामुळे पण वेळ लागतो. आणि तुम्हाला पुढे गेल्यानंतरनं पँगॉंगला जाताना मध्ये चांगला पास म्हणून लागतो. चांगला. तर इथं ला म्हणजे पास ओ बरं. असं त्याचं अच्छा. मिनिंग आहे. ओके. तर सगळे तिथले जे पास आहेत त्याला शेवटी ला असं करेक्ट, लागतं. करेक्ट, करेक्ट. खारदुंगला चांगला. सो Okay. चांगला पास क्रॉस करून तुम्ही पँगॉंगमध्ये जाता. खाली उतरतानाच तुम्हाला एक वरनं गाडीतनं जाता जाता पँगॉंगची थोडीशी झलक दिसते. ओके. तर तिथंच लोकांना स्वर्ग दिसल्यासारखं वाटतं एक्झॅक्टली. आणि तो फील येतो. तिथनं खाली जाताना तुम्हाला थोडीशी हिरवळ पण दिसते. बेसिकली लदाख हा कोल्ड डेझर्ट असल्यामुळे बरं. झाडी खूप कमी आहेत नाहीच तिथे. आहे, बरोबर. तिथं काही लोक शेती पण करतात. बरं. तर तिथनं जाता जाता तुम्हाला पँगॉंगच्या मधल्या रूटमध्ये मॉर्मेट नावाचा एक प्राणी आहे, तो तुम्हाला बघायला भेटेल. तो तिथं हमखास दिसतो. बरं. तो जाताना सगळ्यांनी अवश्य बघा. काय प्राणी म्हणजे काय? छोटा मोठा? बेसिकली एकदम छोटं हे बरं. असतं ते, बरं. काइंड ऑफ तुम्ही म्हणू शकाल मुंगसासारखं छोटं, बरं. पण ते असं उभं राहतं 2 पायावर, तसं पण आहे. ओह. आणि ते हार्मफुल नाहीये, कोणाला काही करत नाही. अच्छा. तर तिथं जाता जाता ते बघायला भेटतं. तुम्ही ते बघून पुढे जाऊ शकता. पँगॉंग लेकला पोहोचल्यानंतरनं जाता जाता तुम्हाला ऑब्व्हियसली इंडियन आर्मीचं तिथं खूप चांगलं काम आहे. अच्छा. इनफॅक्ट लदाखमध्ये BROचं काम चांगलं आहे. ओके. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जे आहे ओके. त्यांचं ओके. काम खरंच चांगलं आहे. कारण त्यांच्यामुळे तिथले रस्ते
व्यवस्थित ओपन आहेत. त्यानंतर ना तिथल्या रस्त्यांची डागडुजी करायची सगळी व्यवस्था त्यांच्याकडे असते. बर सो बर एवढा बर्फ पडून सुद्धा तिथं दुसऱ्या दिवशी रोड त्यांचा तयार असतो. एवढी क्या बात त्यांची आहे. व्यवस्था तिथे लागलेली असते. तर पँगॉंगला जाताना पहिली मिलिटरीची एक पोस्ट लागते. तिथनं पुढं तुम्ही गेल्यानंतर ना सगळे राईट साईडला कॅम्प दिसतील. पँगॉंग हे दिसल्यानंतरच एक वेगळं फिलिंग येतं सगळ्यांना. एक्झॅक्टली कारण त्या पँगॉंगच्या पाण्याचा कलर जो निळाशार पाणी आणि वरती शुभ्र निळं आकाश, अरे क्या बात असा हा जो मिलन म्हणता येईल तुम्हाला, तर तो एकदम आश्चर्य करणारा असतो सगळ्यांना. आणि पँगॉंग ही अशी लेक आहे की ती कलर चेंज होतात त्याचे. बर. निळा, हिरवा असे कलर चेंज होतात. हो जसं सनलाईट चेंज होतं तसे तसे त्याचे कलर चेंज होतात. क्या सो बात हा एकदम वेगळा एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही करता. आणि तुम्ही मगाशी म्हटलं की 3 इडियट्स पॉइंट. करेक्ट तर तो 3 इडियट्स पॉइंट आहे तो स्पँगमिक नावाचं एक पुढं बर थोडंसं पँगॉंग लेकच्यापासून पुढे गेलं की Okay. स्पँगमिक नावाचं विलेज आहे. ओके तर तिथं गेल्यानंतर ना तो पॉइंट तुम्हाला बघायला भेटेल. तो जाते आपल्याला लोक तिथं जातात. Okay, तिथं okay. ती बऱ्याच ह्याच्यामध्ये फोटोजमध्ये वगैरे बघितलं असेल तुम्ही, तर तिथं ती स्कूटरवर फोटो काढणे वगैरे ते सगळं तिथं आहे. तिथे आहे का तिथं आहे. ओके ओके बेसिकली हे खाऱ्या पाण्याचं असलेलं जे अच्छा पँगॉंग ही खाऱ्या पाण्याची लेक, सॉल्ट वॉटर आहे सॉल्टेड वॉटर आहे अरे हे. क्या बात आहे आणि एवढ्या उंचीवर सॉल्टेड वॉटर फर्स्ट लेक आहे ही जगातली. हो एक्झॅक्टली आणि ही 70% चीनच्या हद्दीमध्ये येते आणि 30% ही भारताच्या हद्दीमध्ये येते. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर अगदी बॉर्डर जवळच आहे म्हणजे तिथे बॉर्डर जवळ आहे, बॉर्डर जवळ आहे. आणि इथून तुम्ही बघितलं तर पँगॉंगचा स्टे हा बऱ्यापैकी लोक एन्जॉय करतात. ओके तिथे रात्रीच्या टायमिंगला क्लायमेट ऑब्व्हियसली खूप गार. कमी जातं आणि लेक असल्यामुळे तिथे थंडी खूप प्रचंड प्रमाणात असते. तर त्याप्रमाणे तिथल्या हॉटेल्स किंवा टेंट्स जे असतील किंवा कॉटेजेस असतील, राईट जे कॉटेजेस आहेत ते लाकडाचे बनलेले आहेत. बर तर ते तुम्ही तिथे राहणं जास्त रिकमेंडेड आहे. टेंटमध्ये बऱ्यापैकी थंडी वाजते पँगॉंगला, कारण रात्री बेअर करणं काही काही जणांना अवघड जातं. करेक्ट 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 तिथे आपल्याला heater- पुण्यात तर महाराष्ट्रात थंडी सवयच नसते काही हीटर असून सुद्धा बेअर करणं कधी कधी अवघड जातं पँगॉंगला. बरोबर पण तिथे स्टार गेजिंग करण्यासाठी जर तुम्हाला आवड असेल तर स्टार गेजिंगसाठी पँगॉंग हे खूप चांगलं डेस्टिनेशन आहे. अच्छा ओके कारण इथं 8:30-9 नंतर ना लाईट जाते. अच्छा इथे इलेक्ट्रिसिटीचा सोर्स नाही आहे 8:30-9 नंतर ना. ओ हे जनरेटर बॅकअप सिस्टीमवर पूर्ण रात्रभर चाललेलं असतं. जेव्हा ओ. लाईट जेव्हा बंद होतात तेव्हा तुम्हाला जो व्ह्यू मिळतो, वरती अच्छा. चंद्र आहे, त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला पँगॉंग लेकमध्ये मिळतं. क्या बात आहे. आणि वरती क्लायमेट क्लिअर असेल तर तुम्हाला पूर्ण स्टार्स मिळतात. सो हे जे अद्भुत नजारा आहे ते तुम्ही पँगॉंगला बघू शकता. हे अविस्मरणीय असेल म्हणजे असं अविस्मरणीय. जगात कुठे दिसणार नाही कुठंही तुम्हाला या नाही दिसणार प्रकारचं तुम्हाला. ब्युटी क्लासिक. पण तुम्ही आता बोललात पँगॉंग आणि नुब्रा मध्ये नुब्रा 2 नाईट राहावं ते तुरतूक करायला किंवा पँगॉंग मध्ये 1 नाईट स्टे घ्यावा, या इथे राहायची सोय चांगली आहे दोन्हीकडे? दोन्हीकडे राहायची व्यवस्था चांगली आहे. ओके साधारणतः डिलक्स कॅटेगरीपासून प्रीमियम कॅटेगरीपर्यंत दोन्हीकडे राहण्याची ओके व्यवस्था आहे. ओके आणि चांगल्या कॅटेगरीचे हॉटेल्स आहेत. ब्रेकफास्ट, डिनर सगळे मील टाईप तुम्ही तिथे घेऊ शकता. जेवण बिवण चांगलं मिळतं व्यवस्थित तिथे? आहे. ओके शक्यतो ओके, इथे व्हेज मील खाल्लेलं रिकमेंडेड. बर. आणि पँगॉंगमध्ये तर व्हेजच मील मिळतं, कारण अच्छा. तिथे स्टोअर करण्याची व्यवस्था नाही आहे. ओ. बिकॉज जसं मी सांगितलं की तिथे बॅकअपवर चालतं. करेक्ट. आणि खूपच दुर्गम आहे तसं ते हां. बऱ्यापैकी दुर्गम भागात आहे. आणि ते रिकमेंडेड पण आहे की तुम्ही जास्त जर्नी करत असाल हाय अल्टिट्यूडमध्ये तर व्हेज फूड किंवा लाईट फूड खाऊन तुम्ही जर्नी करा. नेक्स्ट तुम्ही खाऊ शकता व्यवस्थित ओके, डिनरला ओके. वगैरे. ओके ओके आय थिंक तो एक महत्वाचा मुद्दा आहे की लाईट खाणं. कडे माउंटन पासेस मध्ये ज्यांना बरोबर. मोशन सिकनेस आहे बरोबर त्यांचे तर वाटच लागत असेल या सगळ्या बरोबर. माउंटन पासेस मध्ये, बरोबर. तर लाईट खाणं फार क्रिटिकल आहे. ओके सॉरी बोलत तुम्ही. ही झाली 5 नाईट 6 डेजची स्टँडर्ड आयटिनरी ओके. जी सगळेच जण घेतात. 6 नाईट 7 डेज जो नुब्राचा 1 नाईट ऍड केला आपण. करेक्ट करेक्ट. त्याच्यामध्ये आयडियली 6 नाईट 7 डेज तर मिनिमम Recommend. करा, म्हणजे दुबरा स्टे, पँगॉंग स्टे आणि बरोबर. लेह मधलं पूर्ण साईट सीइंग हे बरोबर. मिनिमम तर करणं गरजेचं आहे. Right. बरोबर. जर Right. तुम्ही काश्मीरमधनं आला तर श्रीनगर आणि कारगिल एक नाईट होते. सो बरोबर. ही 7 नाईट किंवा 8 नाईटची आयटिनरी जाते. करेक्ट. हेच जर तुम्ही मनालीतनं आला तर सेम आयटिनरी तुम्ही फॉरवर्ड करू शकता. मनाली 1 नाईट आणि मधला तो एक स्टे तुम्ही जो बोलला. बरोबर. आणि हेच जर Okay. तुम्हाला थोडंसं ऑर्बिट बघायचं असेल करेक्ट. तर त्याच्यामध्ये तुम्ही लडाखमध्ये फक्त पँगॉंग लेक सगळ्यांना माहिती आहे. हो पण इथं 3 लेक आहेत टोटल. बर. एक सोकार आणि एक सोमोरी. इथे सोचा अर्थ असा आहे लेक, नदी. सो म्हणजे TSO TSO सो. ओके तो लेक. सोकार आणि सोमोरिरी बर अशा पण नावाच्या लेक आहेत. बर. जिथे जायला तुम्ही पँगॉंगवरनं हानलेला जाता. उमलिंगला पास पण तिथेच आहे. मी बर. जसं मगाशी सांगितलं की हो, हो, हायेस्ट highest. मोटरेबल रोड आता उमलिंगला पास जो आहे
तो तिथेच लागतो. तो 19,000 फुटावर आहे. 19,020 बापरे. या फुटावर आहे तो. बापरे. सो हा वन ऑफ द हायेस्ट मोटरेबल इथे रस्ते बांधणं म्हणजे खरंच मोठी हेच कमाल आहे. BROचं कमाल आहे, कमाल. आपण त्यांना धन्यवाद म्हणू शकतो. त्या खरंच, पलीकडे खरंच, काहीच करू खरंच शकत नाही. कमाल आहे, कमाल. Yes. तर ओके. सोकार आणि सोमोरी ही पण खाऱ्या पाण्याचीच लेक आहे, जी बरं. एवढ्या हाईटला असते. साधारण 13,500 फुटावर सोमोरी आहे. तिथे तुम्हाला राहायची व्यवस्था आहे. बरं. इव्हन सोकारमध्ये पण तुम्हाला राहायची व्यवस्था आहे. अच्छा. सो तिथनं जाता तुम्हाला जे हानले जे डेस्टिनेशन लागतं, तर स्टार गेजिंगसाठी तिथे एक हायेस्ट ऑब्झर्वेटरी आहे. बरं. जी वर्ल्ड हायेस्ट ऑब्झर्वेटरी म्हटलं तरी चालेल तुम्ही. बरं. हानले हे ठिकाण आहे जिथे वर्ल्ड हायेस्ट ऑब्झर्वेटरी आहे. तिथनं तुम्ही स्टार गेजिंग करू शकता. म्हणजे टेलिस्कोप वगैरे आहे तिथं तिथे? पूर्ण व्यवस्था आहे तुम्हाला. ओह! सो जसं मगाशी म्हटलं, तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर इथं 3 पॉइंट आहेत. लामायरू, पँगॉंग लेक आणि हानले. या स्टार गेजिंग करतात. स्टार गेजिंगसाठी. काही जण फक्त स्टार गेजिंगसाठी पण ही टूर करतात लडाखची. बरं. त्यांनी लडाख दरवर्षी आलं तरी तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन अनुभव देते. हेच अनुभवण्यासाठी लडाखला काही पर्यटक असे की जे दरवर्षी व्हिजिट करतात. क्या बात आहे. येस. क्या बात आहे. नाही, अनुभव वेगळे देते कारण म्हणजे असं 100% तुम्हाला भारतात किंवा जगात मला वाटत नाही फार कुठे इव्हन असे आम्ही पण अनुभव. जेव्हा जातो तेव्हा आम्हाला पण प्रत्येक वेळेस वेगळा अनुभव येतो. हां. 100% येतो. या क्लासिक, क्लासिक. लडाखमध्ये आता आपण हॉटेलबद्दल बोललो वगैरे वगैरे. तिथली लोकल खाद्य संस्कृती काय आहे? म्हणजे आजकाल लोक थोडे ॲडव्हेंचर्स आहेत, लोकल खायला लोकांना हवं असतं. तर काय म्हणजे आपण खाऊ शकतो, तिखट असतं, नॉनव्हेज खातात, काय? तिथं खाद्य संस्कृती म्हणाल तर बेसिकली टिबेटियन कल्चर थोडंसं असल्यामुळे ओके. तिथे साधारण मोमोज आणि मॅगी हे तुम्हाला सगळीकडे मिळेल. वाह! तर आम्ही जेव्हा रिकमेंड करतो कुठली पण आयटिनरी, त्यात आम्ही रिकमेंड करतो की तुम्ही ब्रेकफास्ट हेवी करून जा हॉटेलमधनं. ओके. ऑन द वे तुम्हाला लंचसाठी हेच म्हणजे जे हेच आहे मिळणार. मोमोज आणि तुम्हाला मॅगी. अच्छा, मॅगी तिथे कॉमन आहे? मॅगी आणि सुपी नूडल्स तिथे बऱ्यापैकी आहेत. आणि तिथला एक फेमस आयटम आहे जो मला पण खूप आवडतो, ठुक्पा म्हणून आहे. बरं. तर तो ठुक्पा तिथं गेल्यानंतर तुम्ही एकदा जरूर ट्राय करा. तो लडाखी फूड आहे तिथला. बरं, बरं. तिथे गेल्यानंतर तुम्हाला असं नाही होणार की तुम्हाला काही मिळालं नाहीये. ओके, ओके. तिथं तुम्हाला पुरणपोळी देखील मिळेल. आत्ता लडाखमध्ये नुकतंच एक रेस्टॉरंट उघडले. तर बरं. त्यांच्याकडे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचे सगळे आयटम त्यांच्याकडे मिळतील अरे, तुम्हाला. क्या अगदी बात. पुरणपोळीपासून वडापावपर्यंत सगळे आयटम अरे मिळतील. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तिथं जैन फूड म्हणा किंवा बरं. या सगळ्या गोष्टी ज्या आल्या, तर सगळ्या प्रकारचं खाद्य तुम्हाला लेहमध्ये मिळेल. मी लेहमध्ये मिळेल, पण हे नुब्रा पँगॉंगमध्ये जरा नुब्रा पँगॉंगमध्ये बेसिकली व्हेजच फूड आहे. व्हेज फूड आहे. सो रिकमेंडेड पण तेच आहे आणि तिथं तेच फूड सर्व्ह करतात. त्यामुळे तुम्हाला असे रेस्टॉरंट्स नाही मिळणार, पण ओके, जिथे तिथे तुम्हाला मोमोज आणि मॅगी, ओके, नूडल्स हे तुम्हाला सगळीकडे मिळेल. ओके, ओके. मॅगी नूडल्स तर मोठा जगभर महाराष्ट्रात सगळीकडे मिळेल. भारतात सगळीकडेच पसरलेला आहे. येस. पण आय थिंक त्या वेदरमध्ये ते गरम गरम खाणं ही मजा काही वेगळी असेल म्हणजे नक्कीच वेगळी मजा आहे. आणि किंवा सुपी नूडल्स किंवा हे सुद्धा त्या थंड तो जो ब्रेक असतो तो मच निडेड ब्रेक असतो असं Correct. म्हणू शकेल आपण. करेक्ट, करेक्ट. तर नक्कीच करेक्ट, करेक्ट, करेक्ट. खायची Great. सर्व व्यवस्था लडाखमध्ये होऊ शकते. सगळं सगळं होऊ शकतं. ग्रेट. हिमालयन एरिया म्हटल्यावर रस्तेही थोडे वेडेवाकडे असणारे असणार. तर ट्रान्सपोर्ट तिथे काय असतो? म्हणजे आपल्यासारख्या डिझायर वगैरे जे आपल्याकडे फिरतात गाड्या तशा असतात का काय? का तुम्ही रेकमेंड करता शक्यतो जीपनी ट्रॅव्हल करावं काय? तसं बघायला गेलं तर हे सगळे हाय अल्टिट्यूड पासेस आहेत मी जसं म्हटलं. बरोबर. तर हायेस्ट पासेसमध्ये जाताना साधारण एक पर्टिक्युलर क्षमतेची गाडी तुम्ही नेणं तिथं आवश्यक आहे. करेक्ट. त्यामुळे इथे सिदान कॅटेगरीतल्या ज्या व्हेकल आहेत त्या खूप कमी चालतात. ओके. आहेत तिथे, पण त्या ॲज अ टुरिस्ट व्हेकल खूप कमी चालतात. तिथे बाकी तुम्ही एक्सयूव्ही कॅटेगरीच्या अच्छा, व्हेकल्स बऱ्यापैकी चालतात. जसं इनोव्हा किंवा स्कॉर्पिओ ह्या बऱ्यापैकी चालतात तिथे. अच्छा, आणि मोठ्या गाड्या पण आहेत. अच्छा. पण तुम्ही एकदम मोठ्या गाड्या पण इथे नेऊ नाही शकत, कारण हे पासेस आहेत जे वन वे पण काही ठिकाणी Correct. रोड आहेत. करेक्ट. त्यामुळे हाय पासेस असल्यामुळे तुम्ही जास्त मोठी गाडी पण नेऊ नाही शकत. तर एसयूव्ही कॅटेगरीमधल्या व्हेकल इथे बऱ्यापैकी Okay. प्रमाणात चालतात. Okay. तसंच तुम्ही म्हटलं तर बायकिंगसाठी लडाख बऱ्यापैकी फेमस आहे. तर बायकिंगसाठी इवन पुणे महाराष्ट्रातनं किंवा मुंबईतनं म्हणा किंवा कोल्हापूरमधनं म्हणा, बर. या ठिकाणाहून बायकर्स. पूर्ण बायकर्सचा ग्रुप इथून चालत नेऊन पूर्ण लडाख सगळं कव्हर करून परत इथं. पण बायकर्सच्या बाईकशी काय स्पेसिफिक हे लागते क्षमता म्हणजे इंजिन Bike- कॅपॅसिटी किंवा असं काही पॉवरफुल बाईक लागत असतील त्या कारण? तसे लोक 150 cc वर पण गेलेले आहेत. हो,
तसं बघायला गेलं तर 150 सीसीवर पण गेलेली आहेत, 120 सीसीच्या गाड्यांवर पण लदाख केलेले लोकांनी. बर, खारदुंगला पास केलेला आहे लोकांनी. बर, क्या बात आहे. पण त्याच्यात पण एक प्रकार आहे, जो रायडर आणि पिलियन असं कॉम्बिनेशन असतं जेव्हा तुम्ही बायकिंग घेता. हम्म, तर तुमच्याकडे बेसिकली बायकिंग करताना वजन असतं सगळं. बरोबर, पूर्ण तिथं काही न्यायचंय. बरोबर. तर ते तुम्हाला बाईकवर घेऊन फिरायला लागतं. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर रायडर पिलियन ड्राईव्ह करत असाल, तर मागे जो पिलियन बसतो त्याला नक्कीच त्याची क्षमता चांगली पाहिजे. हो, नाहीतर तो फिट पाहिजे. फिट कारण त्याला पाहिजे. खूप त्रास होतो. तिथले रस्ते म्हणावे तसे चांगले किंवा हायवेज असे नाहीयेत. करेक्ट, तिथले सगळे कच्चे रस्ते मिळतील तुम्हाला. करेक्ट. पक्के रस्ते आहेत, पण खूप कमी प्रमाणात. बरोबर, असले तरी बरोबर. ते पाण्याच्या प्रवाहाने वाहून जातात सगळे खराब रस्ते. होण्याचं प्रमाण. बेसिकली तिथे जायला माणूस बऱ्यापैकी थोडा फिट पाहिजे, कुठल्याही प्रकारे ते जायचं असेल तरी, बरोबर. की फिट पाहिजे. त्याला असे त्रास, हाय अल्टिट्यूड त्रास पण नाही व्हायला पाहिजे. बरोबर. तो बेसिक तसा फिटनेस असलेला माणूस कोणी जाऊ शकतो. म्हणजे तो ज्येष्ठ नागरिक असो, यंग असो, किंवा मेंटली फिट असेल तर तो कोणीही जाऊ शकतो. मेंटली फिट. ओके, ओके, ग्रेट, ग्रेट. तर दर्शको, यात आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट यांच्याशी बोलायचं आहे. म्हणजे आशिषजींनी लडाखमध्ये एक त्यांचं स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे आता. लेहमध्ये, लडाखमध्ये म्हणून मी लेहमध्ये बरोबर. ते स्वतःचं एक हॉटेल चालू केलंय. तर आपण त्या हॉटेलबद्दल आपण जर हॉटेलबद्दल त्यांच्याकडे माहिती घेऊ, की हे कुठे आहे, काय आहे, किती रूम्स आहेत, तिथे काय फॅसिलिटीज आहेत. तर आशिषजी, जरा तुम्ही सांगू शकाल यावर्षीच हॉटेलबद्दल? आपण लेहमध्येच साधारण सुपर डिलक्स प्रीमियम कॅटेगरीतलं म्हणू शकाल तुम्ही, ज्याचं नाव आहे डाउनटाउन कांगरी लदाख. बर, तर डाउनटाउन कांगरी लदाख हे साधारण स्कारा म्हणून एरिया आहे तिथे. त्या बर. एरियामध्ये लोकेटेड आहे लेहमध्ये? प्रॉपर्टी. लेहमध्येच आहे. ओके, तिथनं ओके. मार्केट साधारण 5 मिनिटाच्या अंतरावर आहे बाय वॉकिंग. बर, आणि 16 रूमची प्रॉपर्टी आहे ही आत्ता. साधारण 12 एक्झिक्युटिव्ह रूम आणि 4 स्वीट फॅमिली रूम असे बर, आहे. बर. इथे पण क्युझिन वाईज म्हणलं तर सगळ्या प्रकारचं क्युझिन आम्ही या हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतरनं तुम्ही जर इंटिरियर टाईप म्हणताल इथला, बेसिकली आपली महाराष्ट्रीयन लोकं पर्टिक्युलरली म्हटलं तुम्ही, राईट. तर त्यांना लदाखमध्ये गेल्यानंतरनं तिथलं लदाखी आर्किटेक्चर, जे पर्टिक्युलर आर्किटेक्चर असतं वुडनमधलं, तर ते बघायची सवय. आम्ही इथे थोडंसं चेंजेस करून एक्सटिरियर लदाखी आर्किटेक्चरच ठेवलं आहे. बर. पण इंटिरियरमध्ये तुम्हाला नक्कीच वेगळं बघायला भेटेल इथे. क्या बात आहे. ह्याच्यामध्ये आम्ही वुडन फ्लोरिंग केलेलं आहे. बर. आणि वुडन फ्लोरिंगमध्ये फ्लोर हीटिंग आम्ही दिले त्याला. तर हो. तिथे तुम्ही बघू शकाल की हीटर इज अ मस्ट. करेक्ट, तुम्ही लदाखमध्ये Correct. गेला, करेक्ट. तुम्ही समरमध्ये जरी गेला तरी तुम्हाला हीटरची आवश्यकता लागू शकते. सो बऱ्याचशा हॉटेलमध्ये हीटर आहेतच, पण आपण इथं फ्लोर हीटिंग दिलंय, बर. जेणेकरून तुम्हाला तिथे कुठल्याही प्रकारचा त्रास नाही त्रास, होणार. थंडीत सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. Yes. क्या बात आहे, Yes. क्या बात आहे. मग जेवण बिवण सोय आहे? बाकी रेस्टॉरंटमध्ये सगळ्या टाईपचे क्युझिन, मी जसं म्हटलं तसं क्या सगळ्या बात आहे. प्रकारचे क्युझिन्स मिळतील तुम्हाला. त्यानंतरनं हॉटेलचं पर्टिक्युलरली म्हणताल तर बाहेर कॅफेटेरिया पण आहे याच्यामध्ये. बर. सीट आउट आहे चांगलं. तुम्ही बाहेर बघून निसर्गाचा आनंद घेऊ शकता. कारण क्या इथनं बात आहे. तुम्हाला समोरच लेहचा हे लेह पॅलेस दिसतो समोरच. हो. मागे शांती स्तूपा दिसतो आणि सिनिक आहे, म्हणजे तुम्ही बाहेर बसून कॉफी Right. एन्जॉय करू शकता. राईट, राईट, राईट. लेह म्हणलं की मला वाटतं तिथे मॅक्झिमम बुद्धिझम हे जास्त प्रिव्हिलेंट आहे. बरोबर. टिबेटियन संस्कृती, Tibetan. बुद्धिझम आहे बेसिकली तिथे. ओके, ओके. सो त्याप्रमाणे तिथलं आर्किटेक्चर म्हणा किंवा तिथल्या लोकांची संस्कृती म्हणा, तिथले फेस्टिवलबद्दल पण मी सांगेल की लदाख हे फेस्टिवलसाठी फेमस आहे. करेक्ट, करेक्ट. बरेचसे फेस्टिवल्स होतात लदाखमध्ये. जसं तिथलं स्टोक पॅलेस आहे. बर, त्यानंतरनं हेमिस फेस्टिवल असतो तिथे. बर. तर तिथे 3 मोनॅस्ट्रीज आहेत बेसिकली, शे, थिक्से आणि हेमिस नावाच्या. शे, थिक्से आणि हेमिस हेमिस. मोनॅस्ट्री. मोनॅस्ट्रीज आहेत, ओल्डेस्ट मोनॅस्ट्रीज Okay. आहेत. बुद्धिस्ट लदाखमधल्या. monastery. बुद्धिस्ट मोनॅस्ट्री आहेत त्या. तर त्याचे फेस्टिवल्स असतात तिथे. हे सगळं बघण्यासारखं आहे तिथे. ओके, ओके, ओके. कारण आपल्याकडे म्हणजे आत्ता आपल्या जो मेन टुरिस्ट सीझन असतो तेव्हाच फेस्टिवल असतात का काय? फेस्टिवल त्यांचे राऊंड इयर असतात. अच्छा. विंटरचा साधारण डिसेंबर, जानेवारी सोडला तर त्यांचे सगळं Round year फेस्टिवल असतात. त्यांचे राऊंड इयर असतात. तसं Okay, तिथं तुम्ही okay. म्हणाल तर ॲप्रिकॉट फेस्टिवल पण आहे तिथलं. तुम्ही नुब्रा व्हॅलीमध्ये जसा उल्लेख हो, केला मी हो, मगाशी, हो, हो. तर नुब्रा व्हॅलीमध्ये तुर्तुक साईडला वगैरे गेला तुम्ही तर तिथे ॲप्रिकॉटची शेती करतात लोकं. बर, ते एक तुम्हाला क्या बात आहे. फळ तिथे मिळतं ॲप्रिकॉट, आणि बाकी ॲपल तुम्हाला सगळीकडे फळ मिळेल तिथे. तर अशी जी ह्या सगळ्यामध्ये आय थिंक सो तुम्ही बोलला बरेच वेळा की ती चायना बॉर्डर आहे किंवा पाकिस्तान बॉर्डर जवळ आहे.
म्हणजे आपण बऱ्यापैकी बॉर्डरच्या जवळ जातो या सगळ्या प्रवासामध्ये, तर त्याला काही स्पेशल परमिट वगैरे काढायला लागतं की किती अवघड आहे करणं, किंवा काही वेगळं पेपर नाही, लागतं त्याला? बिलकुल नाही. परमिट इथे निश्चित लागतं. ओके. इनर लाईन परमिट एक लागतं, रेड बरं. क्रॉस फीज ज्याच्यात आपण भरतो. बरं. तर ह्या परमिट इझिली अवेलेबल आहेत. अच्छा. त्यांची लडाख गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे. बरं. त्या वेबसाईटवरनं इझिली परमिट तुम्ही जायच्या आधी काढू शकता इथनं, ओके. किंवा लेहमध्ये पोहोचल्यानंतरनं जो आपण ॲक्लिमटायझेशन डे ठेवतो ओके. त्या दिवशी परमिट निघतात. फक्त ओके. तुमचं गव्हर्नमेंट व्हॅलिड प्रूफ जे आहे, ओके. आधार कार्डवर पण ते परमिट निघतं. अच्छा, म्हणजे आधार कार्डची कॉपी आधार कार्डची कॉपी, ओरिजिनल कॉपी तुम्ही जवळ ठेवू शकता. जवळ नेणं असणं गरजेचं येस आहे. येस, जवळ त्यात काही असणं ठेवायला लागतंच, कारण हॉटेल सगळीकडेच लागतं. हॉटेल सगळीकडेच चेक इनला पण लागतं. लागतं. ओके. बरोबर. ओके. ओके. तर इझिली अवेलेबल होण्यासारखं आहे परमिट. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि किती आधी लोकांनी प्लॅन करावं? म्हणजे आजकाल ते म्हणा, लोक बऱ्यापैकी आधी प्लॅन करतातच, पण हा एवढा दुर्गम भाग आहे, मला वाटतं हॉटेल्स पण एवढी नसतील जेवढे मे बी मनाली किंवा श्रीनगरला जेवढी आहेत तेवढी नसतील इथे. बरोबर. आणि तर लोकांनी आयडियली किती महिने आधी प्लॅनिंग करायला लागावं, म्हणजे फ्लाईट करता आणि हॉटेल मिळायला वगैरे? तसं लडाखचं प्लॅनिंग म्हटलं तुम्ही तर बाय रोड आणि बाय फ्लाईट असं 2 ह्याच्यात प्रकार येतात. तर बाय फ्लाईटसाठी जर असेल तर तुम्ही साधारण 2 ते 3 महिने आधी प्लॅनिंग करायचा. बरं. तुम्हाला फ्लाईटचे रेट्स म्हणजे एअरफेअर जे आहे ते Correct. बऱ्यापैकी स्वस्त मिळेल त्याच्यामध्ये. ओके. तुम्ही वेल इन ॲडव्हान्स प्लॅन ठेवला तर तुम्हाला टू अँड फ्रो फ्लाईट जी आहे ती साधारण 17,000 ते 18,000च्या आसपास मिळेल. हो. नाहीतर बरं. तीच फ्लाईट सीझनमध्ये तुम्हाला 34,000 ते 35,000 पर्यंत जाते. सो तुम्ही जेवढा वेल प्रायर प्लॅन कराल तेवढं तुम्हाला मेजर फ्लाईटच आहे याच्यामध्ये. तर फ्लाईट स्वस्त, तर तुमचं पूर्ण लँड पोर्शन पण तेवढा. राईट राईट. वाटतं जेवढं आधी प्लॅनिंग करणं हे आता थंबरून Yes. झालेलंच आहे, की मिनिमम 3 महिने आधी प्लॅनिंग सुरू बरोबर. करा, म्हणजे मग फ्लाईट फेअर स्वस्तात पडेल. ग्रेट ग्रेट. तर म्हणजे तुम्ही जर आता यावर्षी आता सीझन चालू होते, आता हा एप्रिल महिना आहे, तर जून जुलै हे म्हटल्याप्रमाणे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 4 महिने सीझन आहे, फुल पीक सीझन आहे. तर लवकर लवकर प्लॅनिंग करा, आशिषजींच्या संपर्कात या, म्हणजे तुम्हाला त्याचं हॉटेलही मिळू शकेल अवेलेबल असेल तर, आणि ते चांगल्यापैकी टूर तुम्हाला प्लॅन पण करून देतील. तर आशिषजी, थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग ऑन दिस पॉडकास्ट आणि छान माहिती दिल्याबद्दल. ऑलवेज आय प्लेजर. थिंक आपण एक वॉक थ्रू केला पूर्ण लडाखमधनं. तर तुम्हाला दर्शकांना काही सांगायचं आहे स्पेसिफिक लडाखबद्दल, किंवा काही संदेश द्यायचा आहे की? नक्कीच लडाखबद्दल सांगायचं झालं तर लडाख ही एक पंढरी आहे बेसिकली, जी ॲडव्हेंचरस लोकांसाठी एक पंढरी आहे, जिथे जाण्यासाठी लोक अक्षरशः वाट बघत असतात आणि खूप वेल प्रायर प्लॅन करून या गोष्टी मिळतात त्यांना. बरेचसे लोक आहेत जे IT कंपन्यांमध्ये काम करत असतील किंवा असं असेल, त्यांना वेळ नाही मिळत, पण त्यांना हे डेस्टिनेशन ऑन प्रायोरिटी लिस्ट असतं, फर्स्ट प्रायोरिटी डेस्टिनेशन असतं त्यांचं. सो लडाखला जरूर जा. अविस्मरणीय अनुभव, हाय पासेस, त्यानंतरनं इथली संस्कृती, इथले खाद्य, तसेच इथं दिसणारी निसर्ग सौंदर्य जे आहे ते तुम्हाला भारतात इतरत्र कुठंही मिळणार नाही. हे सीझनल डेस्टिनेशन आहे. त्याचप्रमाणे तुम्ही म्हटलं तर पर्टिक्युलर टाईममध्येच तिथले रस्ते ओपन असतात. सो तुम्ही नक्कीच एप्रिल टू सप्टेंबर हा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये तुम्ही लडाखचा नक्कीच प्लॅन करू शकता. तर म्हणजे तुम्हाला आमचा आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा आम्हाला. आशिषजी म्हणल्याप्रमाणे लडाख हे खूप वेगळे डेस्टिनेशन आहे. यावर्षी तुम्ही नक्की प्लॅन करा आणि तुम्हाला नक्की काहीतरी वेगळा अनुभव मिळेल लडाखला गेल्यावर. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.